नमस्कार. नवनाथ भक्ती कथासार मधल्या एका नव्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी खरंच अंगावर काटा आणेल. विचार करा, केवळ राखेतून एका मुलाचा जन्म आणि श्रद्धेची अशी परीक्षा जी आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे. हो, आज आपण गोरक्षनाथांच्या जन्माची आणि त्यांच्या अविश्वसनीय गुरुभक्तीची कथा पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा, एक महान योगी मत्स्येंद्रनाथ तब्बल 12 वर्षांनी चंद्रगिरी नावाच्या गावात परत येतात. पण का, कशासाठी? फक्त एका वचनासाठी. 12 वर्षांपूर्वी दिलेल्या एका दैवी वचनाची पूर्तता झाली की नाही हे पाहण्यासाठी. आणि इथूनच आपल्या या अद्भुत कथेला सुरुवात होते. तर या भागात आपण पाहणार आहोत की मत्स्येंद्रनाथ त्या स्त्रीचा शोध कसा घेतात जिला त्यांनी कधी काळी पुत्रप्राप्तीचं वचन दिलं होतं. पण इतका काळ लुटला होता की ती स्त्री ते वचन विसरून गेली होती. मत्स्येंद्रनाथ काही इकडे तिकडे फिरत नाहीत. ते थेट सरस्वती नावाच्या त्या ब्राह्मण स्त्रीचं घर शोधून काढतात आणि तिला आठवण करून देतात की 12 वर्षांपूर्वी त्यांनी जे वरद भस्म म्हणजे जी सिद्ध राख दिली होती त्यातून जो पुत्र जन्माला येणार होता तो कुठे आहे, मला त्याला बघायचं आहे. आता विचार करा, त्या स्त्रीची काय अवस्था झाली असेल. तिच्या तोंडून शब्द फुटत नाहीये, भीतीने अक्षरशः थरथर कापायला लागते ती. आणि अखेर ती कबूल करते की तिचा विश्वासच बसला नाही. म्हणजे केवळ राखेपासून मूल कसं होऊ शकतं? लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल या भीतीने तिने ते दैवी भस्मैका उकिरड्यावर फेकून दिलं होतं. आणि आता आपण त्या क्षणाकडे वळतोय जिथे एका स्त्रीच्या अविश्वासातून एका महान चमत्काराचा जन्म होतो. हो, हे खरंच अविश्वसनीय आहे. यातली गंमत बघा, मत्स्येंद्रनाथांना तिचा राग वगैरे अजिबात येत नाही. उलट त्यांना त्यांच्या मंत्रावर, त्यांच्या वचनावर इतका दृढ विश्वास असतो की ते शांतपणे त्या उकिरड्याकडे जातात हे पाहण्यासाठी की त्या पवित्र भस्माचं पुढे काय झालं. आणि मग तो क्षण येतो, कथेचा निर्णायक क्षण. मत्स्येंद्रनाथ त्या उकिरड्यासमोर उभे राहतात आणि हरिनारायणाच्या नावाने एकच गर्जना करतात. आत असलेल्या जीवाला बाहेर येण्याची आज्ञा देतात. कल्पना करा त्या क्षणाची. एका निर्जीव वाटणाऱ्या ढिगाऱ्यातून एक स्पष्ट आवाज येतो. हो, आतून एक आवाज येतो जो आपल्या अस्तित्वाची ग्वाही देतो. तो आवाज म्हणतो, मी इथेच आहे गुरुवर्य. हे ऐकून तर सगळे चकित होतात. आणि मग जे घडतं ते पाहून तर सगळेच थक्क होतात. त्या उकिरड्यातून चक्क 12 वर्षांचा सूर्यासारखा तेजस्वी मुलगा बाहेर येतो, ज्याचं रक्षण कोणी केलं तर त्या गोवराने म्हणजे उकिरड्याने. म्हणूनच त्याचं नाव ठेवलं गेलं गोरक्षनाथ. आता या चमत्कारी मुलाचा पुढचा प्रवास सुरू होतो. जन्माला येताच तो आपल्या गुरुला ओळखतो आणि शिष्यत्वाचा मार्ग स्वीकारतो. गोरक्षनाथ एक क्षणही विचार करत नाहीत. जन्माला आल्या आल्या त्यांना कळतं की हेच आपले गुरु आहेत आणि ते लगेच त्यांच्या पाया पडतात. दुसरीकडे ती सरस्वती आपण काय गमावलंय हे पाहून पश्चात्तापाने जळत राहते आणि गुरु शिष्य तिथून आपल्या प्रवासाला निघून जातात. आणि आता आपण या अध्यायातल्या सर्वात महत्त्वाच्या, सर्वात धक्कादायक घटनेकडे आलो आहोत. ही आहे भक्तीची चोराट परीक्षा. तर गुरु शिष्य आपला प्रवास करत करत कनकगिरी नावाच्या एका नवीन गावात पोहोचतात आणि इथेच गोरक्षनाथांच्या निष्ठेची अंतिम परीक्षा पाहिली जाणार होती. गोरक्षनाथ भिक्षा मागायला एका घरी जातात आणि तिथली स्त्री इतकी दयाळू असते की श्राद्धासाठी बनवलेले एकाहून एक सरस पदार्थ, खाजा, करंजा, पोळ्या, मालपुआ सगळं काही मोठ्या प्रेमाने त्यांच्या झोळीत टाकते. जेवण तर खूप छान झालेलं असतं, पण गुरूंच्या मनात एक छोटीशी इच्छा येते. त्यांना ते वडे खूपच आवडलेले असतात आणि हीच छोटीशी इच्छा एका मोठ्या परीक्षेचं कारण म्हणते. गोरक्षनाथ पुन्हा त्या स्त्रीकडे जातात, पण ती एक धक्कादायक अट ठेवते. कदाचित ती सहजच बोलून गेली असेल, पण ती म्हणते, अजून वडे हवेत? ठीक आहे, पण तुझ्या गुरुसाठी तू तुझा डोळा काढून देशील का? आणि हाच तो परीक्षेचा क्षण ठरतो. आता जे घडलं ते ऐकून विश्वास बसणार नाही. गोरक्षनाथांनी एक सेकंद, एक क्षणही विचार केला नाही. गुरुची इच्छा, बस. त्यांनी स्वतःच्या बोटांनी आपला डोळा काढला आणि तिच्या समोर ठेवला. विचार करा, ते पाहून त्या स्त्रीची काय अवस्था झाली असेल. ती तर प्रचंड घाबरली आणि तिथून पळूनच गेली. पण या टोकाच्या श्रद्धेचं फळ काय मिळालं? आता बघा, गुरुकृपा म्हणजे नक्की काय असतं. गोरक्षनाथ आपली जखम लपवत वडे घेऊन येतात, पण गुरु ते गुरुच. मत्स्येंद्रनाथांना लगेच कळतं की काहीतरी गडबड आहे. ते हट्ट धरतात, नाही, आधी तुझा चेहरा दाखव, मला सांग नक्की काय झालंय. जेव्हा त्यांना सगळी गोष्ट कळते तेव्हा त्यांचं मन अभिमानाने आणि प्रेमाने भरून येतं.
आणि ते लगेच आपली दैवी शक्ती म्हणजेच संजीवनी मंत्राचा वापर करतात. हा तोच मंत्र आहे ज्याने मृतांनाही पुन्हा जिवंत करण्याची शक्ती आहे. आणि चमत्कार घडतो. गोरक्षनाथांचा डोळा फक्त परतच येत नाही, तर तो पूर्वीपेक्षाही जास्त तेजस्वी, जास्त शक्तिशाली बनतो. जणू काही त्यांच्या त्यागामुळे त्यांना एक दिव्य दृष्टीच मिळाली होती. आता बघा, एकाच कथेत दोन वेगवेगळी टोकं. एका बाजूला सरस्वतीचा अविश्वास, ज्यामुळे तिला एक दैवी पुत्र गमवावा लागला, आणि दुसऱ्या बाजूला गोरक्षनाथांची अढळ श्रद्धा, ज्यामुळे त्यांना दैवी गुरु आणि त्यांची कृपा प्राप्त झाली. कथेच्या शेवटी गोरक्षनाथांना फक्त त्यांची दृष्टीच परत मिळत नाही, तर मत्स्येंद्रनाथ त्यांना सच्चा शिष्य म्हणजे खरा शिष्य म्हणून घोषित करतात आणि आपलं सगळं ज्ञान, अस्त्रविद्या, कवित्वविद्या सगळं काही गोरक्षनाथांना देऊन टाकतात. तर मग ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते की श्रद्धेची खरी किंमत काय असते आणि त्यातून मिळणारं फळ किती अमर्याद असू शकतं. भक्ती, निष्ठा आणि गुरु-शिष्य नात्याबद्दलची ही कथा इथेच संपते. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.